आमदार चेतनदादा तुपे, नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल व नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे यांच्या शुभ हस्ते तथास्तु प्रकल्पाचे उद्घाटन केशवनगर मुंढवा परिसरातील नागरिकांसाठी आधुनिक आणि दर्जेदार गृह प्रकल्पाचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे। तथास्तु 1 and 2 BHK प्रीमियम रेसिडेन्सीज या नवीन गृह प्रकल्पाचे उद्घाटन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चेतनदादा तुपे, नगरसेवक माननीय निवृत्ती अण्णा बांदल आणि नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रकल्पाच्या उभारणीत 3 प्रमुख बांधकाम संस्थांचा सहयोग आहे। त्रिमूर्ती रिअल्टी यांच्या वतीने सुनील मणिकल, राज बेल्टीकर आणि संजय माटपती, पद्मलक्ष्मी कन्स्ट्रक्शन LLP यांच्या वतीने संदीप कोदरे आणि कुलदीप कोदरे, तर अविग्ना लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राहुल गायकवाड आणि अमित कुमार ओझर यांचा सहभाग आहे। केशवनगर मुंढवा परिसरातील महत्त्वाचे लोकेशन, आधुनिक आर्किटेक्चरल डिझाईन आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेले नियोजन ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। तथास्तु मध्ये 1 BHK आणि 2 BHK प्रीमियम निवासांची संकल्पना साकारण्यात आली असून घरातील प्रत्येक जागेचा योग्य वापर व्हावा यासाठी फ्लॅटचे नियोजन करण्यात आले आहे। लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन, बाथरूम आणि बाल्कनी यांचे आकर्षक लेआउट प्रकल्पाच्या ब्रॉशरमध्ये पाहायला मिळते। घरासोबतच संपूर्ण कुटुंबाच्या जीवनशैलीचा विचार करून विविध अमेनिटीजची सुविधा ही प्रकल्पात नियोजित करण्यात आली आहे। यामध्ये क्लब हाऊस, मेडिटेशन एरिया, ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, सिनियर सिटीजन एरिया, ओपन एअर थिएटर, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि लँडस्केप्ड गार्डन यांचा समावेश आहे। तसेच सोलर वॉटर सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, CCTV, इंटरकॉम सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि पार्किंग यासारख्या सुविधांचाही विचार करण्यात आला आहे। किचनमध्ये ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म आणि सिंकसह आवश्यक सुविधांचे नियोजन, तर घरामध्ये दर्जेदार फ्लोरिंग, खिडक्या, दरवाजे आणि आवश्यक इलेक्ट्रिकल पॉइंट्स यांचा समावेश करण्यात आला आहे। प्रकल्पाच्या सादरीकरणानुसार केशवनगर मुंढवा परिसरातील प्रमुख रस्ते, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, IT हब तसेच मनोरंजनाच्या ठिकाणांशी कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या लोकेशनचा विचार करण्यात आला आहे। प्रकल्पाचे आकर्षक बाह्य डिझाईन, प्रशस्त प्रवेशद्वार, हिरवाईने नटलेला परिसर आणि आधुनिक स्वरूपाची इमारत यामुळे तथास्तु हा गृह प्रकल्प परिसरात लक्षवेधी ठरणार आहे। उद्घाटन प्रसंगी आमदार चेतनदादा तुपे, नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल आणि नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रकल्पाशी संबंधित त्रिमूर्ती रिअल्टीचे सुनील मणिकल, राज बेल्टीकर, संजय माटपती, पद्मलक्ष्मी कन्स्ट्रक्शन LLPचे कुलदीप कोदरे तसेच अविग्ना लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेडचे राहुल गायकवाड आणि अमित कुमार ओझा यांची उपस्थिती होती। केशवनगर मुंढवा परिसराच्या वाढत्या विकासाच्या पार्श्वभूमीवर अशा नियोजित आणि आधुनिक गृह प्रकल्पामुळे नागरिकांना घरासाठी नवे पर्याय उपलब्ध होत आहेत। तर तुम्हीही केशवनगर मुंढवा परिसरात 1 किंवा 2 BHK प्रीमियम घराचा पर्याय शोधत असाल तर तथास्तु प्रकल्पाची माहिती एकदा नक्की जाणून घ्या। तथास्तु केशवनगर मुंढवा, सुंदर लोकेशन, आधुनिक डिझाईन, कुटुंबासाठी आवश्यक सुविधा आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना। अधिक माहितीसाठी प्रकल्पाच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा। आज आपल्या केशवनगर परिसरामध्ये तथास्तु या नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य, नगरसेवक डॉक्टर कुमारजी कोदरे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल, संपूर्ण कोदरे कुटुंबीय, आज बाळासाहेब कोदरे आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वच्या सर्व मान्यवर, त्यामध्ये त्रिमूर्ती रिअल्टी, पद्मलक्ष्मी कन्स्ट्रक्शन LLP आणि अविग्ना लँडमार्क प्रायव्हेट लिमिटेड या 3ही कंपन्यांचे सर्व मालक, त्यांचे सर्व डायरेक्टर, त्यांची सर्व टीम आणि त्यांचेही आलेले सर्व पै पाहुणे, नातेवाईक, त्यांचे सगळं रिलेटिव्ह आणि इतर सगळे रिस्पेक्टेड गेस्ट। खरं तर आपला परिसर अतिशय वेगाने वाढतोय। एक वेळ असं म्हटलं जायचं की पुण्याच्या पश्चिम बाजूला डेव्हलपमेंट आहे, पण आता पुण्याच्या पश्चिम बाजूची डेव्हलपमेंट संपलेली आहे आणि पुण्यामध्ये आता हॅपनिंग प्लेसेस जर कुठले असतील तर कल्याणी नगर, विमाननगर, नगर रोड,
केशवनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, ॲमेनोरा या सगळ्या जो बाजू आहे हे पुण्याची आपण जी ईशान्य दिशा म्हणून ती सगळीच्या सगळी आता सध्या अतिशय जोरानं विकसित होत आहे. या भागामध्ये IT क्षेत्रातल्या मोठ्या संधी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं अनेक जण या सर्व परिसरामध्ये आपलं नवीन घर घेऊ पाहत आहेत. मी आताच सहज चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये 1 BHK आणि 2 BHK अशा फ्लॅटची ही स्कीम आहे आणि हे करत असताना सुद्धा इतर सगळ्या ज्या सोयी सुविधा लागतात, अमेनिटीज लागतात, ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न या तथास्तु प्रकल्पामध्ये केलेला आहे. मी आता सहज ब्राउचर बघत होतो, त्याच्यामध्ये अगदी खालच्या बाजूला क्लब हाऊस, गार्डन या सगळ्या सोयी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. पण आता आधुनिकताचं हे करून रूफटॉप सोलर सुद्धा त्याच्यामध्ये धरलेला आहे. त्याचप्रमाणे रूफटॉपला गार्डन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आताच्या काळामध्ये कदाचित वाहन इतकं जोरात चालवलं जात आहे की मुलं रस्त्यावरती गेली तर पालकांना भीती वाटते. पण आता तीच मुलं जर टेरेसवरती खेळत असतील तर पालकांना काळजी करायचं अजिबात कारण नाही. खेळाचं मैदान आता हे आकाशामध्ये वरती गवसणी घालण्यासारखं तयार झालेलं आहे. म्हणजे पूर्वी फक्त मातीवरचे खेळ हे जमिनीवर खेळले जायचे, पण तंत्रज्ञानाने आता ते खेळ जमिनीपासून 100-125 फुटावर वरती सुद्धा खेळले जाऊ शकतात. एवढी प्रगती झालेली आहे आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची कास तथास्तू मध्ये या सगळ्या अत्याधुनिक अशा सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हे करत असताना या भागाचा विचार करून आणि सर्वसामान्य ग्राहकाचा विचार करून उत्तमोत्तम सोयी देण्यापर्यंत सुविधा देण्यात, त्याचबरोबर दर्जेदार बांधकाम देऊन कमीत कमी दरामध्ये सगळं उपलब्ध करून देण्याचा या सर्व लोकांचा मानस आहे. मी 1 BHKच्या फ्लॅटची किंमत आत्ताच अनाऊन्स केली त्यांनी. 48 लाख रुपये इंट्रोडक्टरी ऑफर आहे. ती काय 48 लाख रुपये कायम राहील असं नाही. पहिले ठराविक जे काही भाग्यवान कस्टमर असतील त्यांना 48 लाख रुपये मिळेल. त्याच्यानंतर मग ती किंमत हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की यामध्ये ज्यांना चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहायचं आहे, पॉश लोकॅलिटीमध्ये राहायचं आहे आणि एक शांत चांगलं जीवन जगायचं, त्यांनी तथास्तूमध्ये राहायला यावं. तुमच्या प्रत्येक इच्छेला, आकांक्षेला आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला ही वास्तू तथास्तू म्हणेल तसा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यातून तुमचं पुढचं जीवन निश्चित सुखम होईल. आता आम्ही सगळ्यांनीच मिळून मागच्या आठवड्यात त्या केशवनगर खराडीचा पुलाचं उद्घाटन केलंय. त्याच्यामुळं वाहतुकीची समस्या केशवनगरची बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्याचप्रमाणे सगळ्यांनीच पुढे येऊन केशवनगरचे रस्ते सुद्धा आता चांगले व्हावेत याच्यासाठी आमचे सगळे नगरसेवक असतील महायुतीचे आणि आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे 10 कोटी रुपयाचा राज्य सरकारचा निधी केशवनगर ते मांजरी रोडवरती पण आता आलेला आहे. त्याच्यामुळे तोही रोड पुढच्या काळामध्ये निश्चित होईल. पण हे करत असताना मी असेल आमदार म्हणून किंवा आमचे नगरसेवक दादा कोत्रे असतील, या पुढचा जो रोड आहे हनुमाननगर ते पुढे जाणारा, याचंही थोडंसं कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण नको दादा, आपण कॉन्क्रीट करू. हे 25 वर्षाचा विचार करून ही कामं करत जाऊ. त्याच्यामुळे थोडेसे कॉन्क्रीटला पैसे जास्ती लागतात, पण तो आपण या सगळे हातात घेऊ जेणेकरून या भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होतील आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. मागच्या वेळी अजितदादा असताना कमिशनरांशी माझी चर्चा झाली होती. ते एक प्रकल्प राहिलेला आहे केशवनगर आणि मांजरी याच्यासाठीचा 24/7चा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प. त्या ठिकाणी कमिशनरांनी त्याला मान्य केलं होतं की पुढच्या टप्प्यामध्ये तो घेऊ. आपण सगळ्यांनी एकदा या भागातले 4ही नगरसेवक आमदार म्हणून मी आपण कमिशनरांकडे जाऊ आणि या 24/7 जे त्यांनी अजितदादांना शब्द दिला होता की मी ही योजना करून देतो, ती योजनेचे पाठपुरावा थोडासा करू. त्याच्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याचं जे थोडंसं दुर्भिक्ष आहे, त्याच्या लाईन्स नाही आहेत, ते सुद्धा आपल्याला करता येईल. त्यामुळं पुढच्या काळामध्ये निश्चित येत्या काही वर्षामध्ये तुमची स्कीम जोपर्यंत 2-1 वर्षात कंप्लीट होईल, कारण 24 महिन्याचा कालावधी लागेल. किती मजल्याची बिल्डिंग आहे? 10 मजल्याची. 10 मजल्याची एक स्लॅब टाकायला जरी समजा 1.5 महिन्याचा कालावधी धरला तरी जवळजवळ 15-16 महिने तर आपल्याला
RCCच कंप्लीट करायला लागू शकतात आणि त्याच्यानंतर बाकीचं फिनिशिंग करायला एक 6-7 महिन्याचा कालावधी, त्यामुळे 2 वर्षाचा कालावधी निश्चित याच्यामध्ये जाणार आहे. तोपर्यंत या भागाचा चेहरा मोहरा आम्ही सगळेजण बदलण्याचा आटोकाट असा प्रयत्न करू असा शब्द देतो. पुन्हा एकदा या प्रकल्पाचं आज भूमिपूजन झालं आणि अतिशय देखणा आणि केशवनगर मुंबईच्या वैभवात भर घालणारा असा हा प्रकल्प या ठिकाणी या तथास्तूच्या निमित्तानं आकारला येतोय. त्या सर्व टीमला आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.